आतमध्ये श्री इव्हेंट आमच्या सभेत निश्चित जोडले गेलेत. आज आपण पाहायला गेलं तर चांगली क्लॅरिटी क्वालिटी घर बसला प्रेक्षक वर्गापर्यंत त्यांची वाहिनी खरं तर निश्चित पोहोचवली जात्या. जे घर बसला प्रेक्षक वर्ग स्पर्धेचा आनंद घेता प्रथमतः त्यांचे स्वागत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुनील आणि त्याच्या सोबतीला मनोज, वक्रतुंड महाकार्य, सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नम कुर्मे देव, सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजाचे छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा आणि आजच्या रात्रीला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेकण्याकरिता सज्ज. पहिला चेंडू जबरदस्त स्ट्रोक मरीन ड्राईव्ह बेहतर कव्हर डाव क्या बात है. ठोकला जातो हा पहिला ब्रँडेड चौकार. धावा मिळतील 4. आपण पाहला तर जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राहिली गेल्या. मनोजनं आपल्या डाबाची सुरुवात चौकाराने केली गेल्या. इथून मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल जबरदस्त फटका. बॉल चालला लांगल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब 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 लचक ठोकला जातोय. खंड खंड खणखणीत षटकार. पटकेबाजी इथून कतर राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. पाबरपेच्या षटक्या आणि पाबरपेच्या षटकावरती अण्णा मारिया इथून चालू असताना मैदानाच्या आतमध्ये उडवला. आणखीन एक छत्रक्षक तैनात द्या. इथून मात्र शेवटच्या क्षणी चुक्या आणि चुक्या. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा टोकला जातो. या षटकातील दुसरा ब्रँडेड चौकार. धावा मिळतील 4. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. जबरदस्त पटकेबाजी इथून करता निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. अक्षरशः सुनील या खेळाडूची बॅट बोलली गेले मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक क्रॉस द लाईन चेंडू खेळला. स्क्वेअर रे गिर्या खाल्या सर्कलचं रिंग तोडत असताना बॉल झाला गोळीच्या वेगानं. आणखीन एक येतो दुसरा सलगचा चौकार. धावा मिळतील 4. क्या बात आहे. जबरदस्त पटकेबाजी. पाबरपेच्या षटक्या आणि पाबरपेच्या षटकावरती अण्णा मारिया. फलंदाजाचा बोल बाला इथून करतर मैदानाच्या आतमध्ये राहिला जातोय. जबरदस्त बॅटिंग निलेश वरती आक्रमण उडवलाय. इथून मात्र फटका बसला गेला. झेलची नामी संध्या शतरक्षक तैनात द्या आणि बनून जाईल दर्शक. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. येतोय गगनचुंबी सिक्सर. यस 4 धाबा निश्चित आपल्याला पाहायला छत्रक्षक होते तिथे. इथून मात्र थोडीशी मिसफिल्डिंग इथून खरतर जरूर आपल्याला पाहायला मात्र बॉल गेला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं. संघाची धावसंख्या टोटल 22 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटक निलेश बांगारीचा. इथून मात्र आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग करत राहिली गेल्या. आणखीन एक सप्पलोन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र शेवटच्या क्षणी चेंडू इथं अडवला जातोय. इथून पंचांचा इशारा आला गेला. षटक क्रमांक पहिला इथून संपला जाते आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम गुरु 11 चापेपाडी संघ जाऊन पोहोचला. 22 अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट. वाजेपूर आपण स्पीडअप करायचे बा. कॉपरेट करा. इथून कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका. कालच्या रात्रीमध्ये सर्व संघ वेळेवरती दाखल झाले होते. आजच्या रात्रीमध्ये देखील सर्व संघ निश्चित वेळेवरती दाखल होतील. आणि त्याच आपण पाहायला गेलं आजच्या रात्री दिला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये खरं निश्चित आपल्याला पाहाव्या. पहिल्या षटकाचा बाद विकेट संपला गेला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना
टीम गुरे 11 सापेपाडी संघानं करताना 22 धाबा बनवला गेला. फलंदाज मनोजनं संघाचा कॅप्टन आणि मात्र कॅप्टन बारिया त्याच्या माध्यमातून करत राहिली गेल्या सुनील या खेळाडूनं. इथून मात्र स्ट्राईक एंडवरती मनोज अद्यापर्यंत एकही चेंडू पेस केला नाही. इथून मात्र गोलंदाज सज्ज. हो जबरदस्त फटका स्क्वेअर लेग एरिया खाल्या. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ दी बार. येतोय षटकार. धाबा मिळतील 6 सिक्सर. आपण पाहायला गेलं तर जबरदस्त बॅटिंग करत राहिले गेल्या. मनोजनं देखील आपल्या डाबाची सुरुवात षटकाराने केली गेल्या. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राजेशचं स्वागत केलं. इथून षटकारानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्जा. हो इथून मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू रिलीज केला. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. इथून मात्र स्ट्राईक देखील रोटेट झाल्या. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावा संख्या 29 या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. जबरदस्त बॅटिंग या दोन फलंदाजाच्या माध्यमातून राहिले गेले. दोन्ही संघाचे प्रमुख फलंदाज आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ इथून राहिला जातो. स्ट्राईक रोटेट झाल्या. आपण पाहायला गेलं फलंदाज सुनील या खेळाडूकडे पहिल्या षटकावरती चौकार षटकाराची आतषबाजी केली होती. गोलंदाज सज्जा उडवला बॅटच्या स्लॉट मध्ये. शतरक्षक तज्ञ द्या त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं. हा टोकला जातो. ब्रँडेड षटकार. धाबा मिळतील 6 सिक्सर. जबरदस्त बॅटिंग अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलेत हे दोन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्जा. आणखीन एक उडवलाय. चांद पर गया था चांद्रयान. गेंदबाज को दिखाया जाता है आसमान. आणखीन एक येतो ब्रँडेड षटकार. धावा मिळतील 6 सिक्सर. जबरदस्त बॅटिंग या दोन खेळाडूच्या माध्यमातून करत राहिली जात्या. अद्यापर्यंत आपण जर विचार कर एकही चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर थांबला गेला नाही. आणि तुला आपण पाहिलं प्रत्येक बॉलवरती प्रहार आणि प्रहार जरूर मैदानाच्या आतमध्ये. हा ट्रॅकर बॉल त्याला ओक केलं. इथून मात्र फटका बसला गेला. एलिव्हेशन कमी. शतरक्षक तैनात. वाड कॅच. मोठा धक्का. इथून टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 सापेपाडी संघाला फलंदाज बाद. गेल्या 34 धावेची इनिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेल्या. ह्या बाद जबरदस्त बॅटिंग इथून आपल्याला निश्चित पाहायला मिळत्या. जरूर आपण जर विचार केला तर 4 चौकार आणि 3 षटकार 9 बॉल मध्ये 34 धावेची इनिंग त्याने खरं साकारली गेली. जबरदस्त बॅटिंग करत राहिली गेल्या. नौखा फलंदाज इंडायट नंबर 3 वरती दाखल झाला फलंदाज गणेश. इथून निश्चित आपण पाहायला करत धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. धाबाला ब्रेक लावावा लागेल. टीम वाचपूर 3D या संघाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज. राजेश उडवलाय. फटका बसलाय. शतरक्षक तैनात मिडॉनला. इथून मात्र एक साधा सोपा झेल मात्र जमिनीला धान. इथून या रीतीची जर फिल्डिंग खरं निश्चित घरचा रस्ता पकडावा लागेल. इथून मात्र एक सिंगल जरूर मैदानाच्या आतमध्ये राहिले गेलं. स्ट्राईक देखील रोटेट झाल्या. फलंदाज आपण जर विचार केला तर मनोज या खेळाडूकडे इथून आपण जर विचार केला तर संघाची धावा संख्या टोटल जाऊन पोहोचली गेल्या 42 या अंकावरती. क्या बात या जबरदस्त बॅटिंग करत राहिले गेल्या. 2 षटकाचा बातमी खेळ देखील संपला गेला आणि 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना 42 धाबा कुठून काढल्यात. त्यामध्ये फलंदाज बाद झाला एक सुनील.
षटकामध्ये जरूर कमबॅक करावा लागेल. 2 षटकामध्ये टीम सापेवाडी संघाचा बोलबाला करत राहायला गेला. इतर मात्र 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. धाबा रोखण्याचा प्रयत्न, धाब्याला ब्रेक लावावा लागेल या टीमला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज, तिच्या षटकावरती गोलंदाज आकाश, एक चांगला गोलंदाज, एक टॅलेंटेड खेळाडू. खुला टाकल्या चेंडू हलक्यातून पेस केला, ड्राईव्ह केला, एकदा वेगानं लॉंग आउटला छत्रक्षक तैनात होता. चेंडू स्लिपपैकीपर्यंत एक धाव जरूर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक देखील रोटेट झाले. फलंदाज आपण 20 मनोज या खेळाडूकडे 7 धाब्याचे योगदान अद्याप त्याच्या माध्यमातून करता राहायला गेलाय. संघाची धावा संख्या टोटल 43 अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेले. लॉस ऑफ 1 विकेट. हलक्यातून क्लिकला स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला गेला. इथून मात्र झेलची नामी संधी होत्या. इथून मात्र झेल जमिनीला दान करत राहायला गेलाय. इथून या 2 धाबा सहज मैदानाच्या आतमध्ये ह्या रीतीच्या चुक्या सुधाराव्या लागतील टीम बाजापूर तिरडिया या संघाला. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी चांगली होत्या. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाने साथ देणं भरपूर महत्वाचे मैदानाच्या आतमध्ये. तर चांगला खेळ जरूर करावा लागेल. एखादं कमबॅक षटकात भरपूर महत्वाचं राहील टीम बाजापूर तिरडिया या संघाला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज आकाश. हो, इथून आपण जर विचार जबरदस्त चेंडू पंचांना लाईन चेक केली जाते. इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने धाबा संख्येमध्ये भर होईल. संघाची धाबा संख्या 46 अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 46 धाबा. इथे आपण पाहतो धावपलख्यावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना गोरी 11 सापेवाडी संघ. उडवला बॅटच्या स्लॉट मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात द्या, बनून जाईल दर्शक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा ठोकला जातोय. खन 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 खणी षटकार. सोमा डीजे क्या बात आहे. एका झेलची आता किंमत मोजावी लागत्या टीम 3D बाजी या संघाला. इतर मात्र आपण पाहायला गेलं तर मनोजा खेळाडूचा झेल सोडला होता. इतर आपण पाहायला गेलं तर संधीचं सोनं करत असताना मैदानाच्या आतमध्ये 52 धाबा धावपलख्यावरती क्या बात या. उडवला मिनी हेलिकॉप्टर. इतर मात्र फटका बसला गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी तैनात नाही. इतर मात्र शेवटच्या क्षणी इतर मात्र टिपला जातोय झेल आणि संपलाय फलंदाज. आपण पाहायला गेलं तर मनोज साकेल. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करत असताना गोरी 11 सापेवाडी संघाला फलंदाज बाद. तर ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचा भरपूर आनंद घेतात. त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पंढरी दादा सामरी या स्पर्धेचा निश्चित आनंद घेतात. दोन्ही संघाला त्याच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या गेल्या. त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटचा मातक सौंदर्य इथून वापरण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज आकाश. इथून मात्र कमबॅक केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. इथून जरूर कमबॅक करावा लागेल. धाब्याला ब्रेक लावावा लागेल. धाबा खरं बनवला गेला टीम सापेवाडी या संघाला. 52 धाबा खरं अद्याप ठोकल्या गेलेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम गोरी 11 सापेवाडी या संघाने करत जबरदस्त बॅटिंग इथून करत राहिले गेल्या. कोला टाकल्या अडक्याला ड्राईव्ह केला. अद्याप गॅप मोठ्या शेवटच्या शनी चेंडू अडवला जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा सहजरित्या पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द बिके. धावा मिळतील 2. पंचांचा इशारा आला गेला. षटक क्रमांक 3 इथून संपला गेला आणि 3 षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम गोरी 11 सापेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 54 अंकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. तर बघा प्रेक्षक वर्ग, ज्या कोणी आपण आग पेटवली असेल ती पा विजवायची पा. प्रेक्षक वर्ग प्रेमांची विनंती पा, तुम्हाला इथून जर आमच्या आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर तुम्हाला आणण्यास स्वीकारावा लागेल. याकडे देखील लक्ष असू द्या पा. जे प्रेक्षक वर्ग कोणी जर आग पेटवली असेल तर प्रेमाची विनंती आपण आग विजवायची. मित्रांनो स्पर्धा मोठी आहे. आपण पाहाल की तुम्ही आयोजकांना सहकार्य केला तर ही स्पर्धा करता सुखरूप रीतीने पार पडेल.
खोला टाकली अडचण हलक्यात ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये लॉंगाला शतरक्षक तैनात द्या. थोडीशी मिस फिल्डिंग, जिथं सिंगल धाव द्या तिथे मात्र आपण जर विचार केला तर दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा मिळतील या दोन धाब्याच्या साईन संघाची टोटल धाबा संख्येमध्ये भर होईल 56 धाबा. धावपलकेवरती इथून खरं तर राहायला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ इथून टीम गुरु 11 छापेवाडी या संघाच्या माध्यमातून. फुलठास बॉल होता, क्लीन बोर्ड, लाकूड तोड गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण जर विचार केला धनाजी विकेटचं बटन. कुमारजी इथून मात्र कमबॅक केला जातोय. धाबा रोखण्याचा प्रयत्न इथून गोलंदाज धनाजीच्या माध्यमातून करत राहायला गेलाय. 2 षटकामध्ये फलंदाजाचा बोलबाला, इथून 2 षटकामध्ये अद्यापर्यंत गोलंदाजाचा बोलबाला करत राहायला गेलाय. इथून धाबा रोखण्याचा प्रयत्न केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. ओला टाकल्या चेंडू पटका बसला गेला. बॅक टू द बॉलर, चेंडू खाली. इथून मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. अजून एक धक्का. टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 छापेवाडी फलंदाज बाद. त्याचनंतर पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये खरं तर निश्चित आपल्याला पाहायला एका साईडला टीम 3 दोदाणी संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धक केले टीम अरिग्राम अरुणचा संघ. चला दोन्ही संघाचे सण आपण आला असेल तर टॉस साठी आणि टॉस करण्या अगोदरच्या काय आपल्या इकॉनॉमिक असेल फॉर्मॅलिटीज त्या प्रथमतः आयोजकांकडे जमा करा आणि त्यानंतर टॉस केला जाईल. मोठी स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज इथून सज्ज आहे. कोला टाकलेला चेंडू आपण पाहायला गेला तर विकेट किपरच्या माध्यमातून चुक्या इथून राहायला जातोय. गोलंदाजी चांगली होती. इथून मात्र गोलंदाजाला शतरक्षकानं साथ देणं भरपूर महत्वाचे. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल, एका सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या 57 या अंकावरती. इथून मात्र या षटकावरती कमबॅक केला जातोय. स्लोवरचे षटक नेहमी फलंदाज समी ठरत असतात आणि या षटकावरती खरं तर गोलंदाजाचा बोलबाला इथून खरं तर राहायला गेला. 4 चेंडू हाताळले, 3 धाबा खर्च केलेत आणि 2 फलंदाजाला बाद केला. या षटकामध्ये या खेळाडूने गोलंदाज सज्ज. पटका बसला गेला. बॅटची टॉपेज, विकेट किपर, विकेटची नामी संधी. फलंदाज सनकीन एक होईल बाद. टीम बॅटिंग करत असताना गुरु 11 छापेवाडी संघाचा फलंदाज बाद. कमबॅक केला जातो. शेवटचा बॉल, टार्गेट सेट चेंडू बॉल. किती धाब्यापर्यंत टार्गेट सेट केला जाईल हे देखील प्रेक्षक वर्गाच्या नजर जरूर लागले गेलेत. गोलंदाज सज्ज. कोला टाकल्या आपण पालघर ड्राईव्ह केला. लांगाला शतरक्षक तैनात. एकदा वेगानं पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथून मात्र पेकी खराब. इथून कलेक्ट करता आली नाही आणि इथून आपण पाहायला गेलं तर या 2 धाबा सहजरित्या पूर्ण आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असं विकेट देखील निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. इथून मात्र पहिल्या हाफचा खेळ संपला गेला. पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गुरु 11 छापेवाडी संघाने धाबा जमावला गेल्या. 59 धाबा बनवल्या गेल्यात. येणारे बॉल असतील 24 आणि बनवायच्यात आपण जर विचार केला तर 60 धाबा मैदानाच्या आतमध्ये टीम भाजपूर त्रिडी या संघाला.
सांगणार आपण टॉस साठी आबा ब्रेक इनिंग मध्ये टॉस करणं भरपूर महत्वाचं. मित्रांनो स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेला तुम्ही असं हे करत असाल तर ही स्पर्धा करता आपण पाहायला गेलं मोठी स्पर्धा जरूर निश्चित आपल्याला पाहायला मिळते. मित्र मात्र सर्व संघ वेळेवरती दाखल व्हा. चला 3G दोदाणी संघाचा संगणक आणि हरिग्राम अरुण चला दोन्ही संघाचे संगणक आपण आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचे बा. चला दोन्ही संघाचे संगणक आला असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा बा. मोठी स्पर्धा आणि जरूर आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल आयोजित फ्रेंडशिप चषक 2026 एक शानदार पर्व नाईट रजनी शुंगला निश्चित आपल्याला पाहायला मिळते. मोठी स्पर्धा आयोजकाने घेतलेली प्रचंड मेहनत आणि आपण पाहायला आयोजकाने स्पर्धा सत्यात उतरवली गेल्या. मित्रांनो मैत्री कशी असावी ना त्या आयोजकांच्या माध्यमातून अद्यापन कधी टिकवून ठेवल्या. मी प्रथमतः आयोजकांचं कौतुक करेन. आपल्या आदिवासी समाजासाठी मोठमोठे प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून निर्माण करून देत असताना निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. सर्व संघ सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील. या स्पर्धेचा देखील संधी घेतील निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. इतर मात्र दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आमच्या मायक्रोफोनवरती जोडले जातील तर वाईस साहेब वाघाची वाडिया अमोलजी वीर. हॅलो, थँक्यू सो मच सूरज. मागचा गोड आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. आज दुसरा दिवस या स्पर्धेत आपण पाहतो फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल आयोजित फ्रेंडशिप चषक 2026 शानदार रुबाबदार पर्व मोठी रजनी स्पर्धा आपण पाहतो. आज स्पर्धेतील दुसरी रात्र काल आपण पाहिला आई गावदेवी केवाले संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला. आज 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. एक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बदलापूर परिसरातील एक मोठा संघ अर्थातच गुरु 11 चाफेवाडी या संघाला जरूर आपण पाहतोय त्याच्या प्रतिस्पर्धे फाईट करतोय. वाजेपूर ट्रेडिंग 2 संघांमध्ये पाटल पाहतोय. पहिल्या डावामध्ये बनवल्यात 59 धावा आणि 24 चेंडूमध्ये उत्तरार्धामध्ये 60 धावा बनवायच्यात. बॅटिंग करत असताना वाजेपूर टीमला पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल राजेश साठी आपण पाहतोय वेगवान गोलंदाजी. गोलंदाजाच्या माध्यमातून सुनील शिदला आपण पाहतोय वेगाचा बेदात बादशाह. म्हणून या गोलंदाजाची चर्चा सातत्यानं बदलापूर परिसरामध्ये राहिली गेल्या आणि आज पनवेलमध्ये येऊन त्याच्या नावाची छाप आज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिल्या. मैदानाच्या आतमध्ये सलामीला दाखल झाला होता. तब्बल 34 धाब्यांचे एकट्यानं झुंज गेले होते. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं पाहिली होती. फटका चांगला पाहायला मिळतो. मिडॉनमध्ये शतरक्षक तैनाद्या तितकंच दमदार फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघ अकाउंट ओपन केला जातोय. वाजेपूर टीमला 60 धाब्यांचा पल्ला गाठायचा. आक्रमणाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक गोलंदाजावर ते आक्रमण करावे लागतील. मोठी फटक्यांची नितांत गरज आहे. त्या अनुषंगानं पहिल्या डावामध्ये चापेवाडी संघानं फटकेबाजी केली होती. त्या रीतीची फलंदाजी करणं आता वाजेपूर संघाला महत्वाचं असेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका साईडला निलेश आणि सोबतीला राजेशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. निलेश मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. याही फलंदाजांना अनेक स्पर्धेमध्ये अनेक विक्रम रचलेत. आयकॉनची भूमिका अनेक स्पर्धेमध्ये खेळाडूंना स्वीकारल्या. मात्र आज ग्रामीण टेनिस खेळायचा गावाच्या नावासाठी आज त्याला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. समोर तितकाच ताकदवार देखील संघ आपण पाहतोय. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन आपण पाहतोय. सुनील शिदच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळला जातोय. 2 चेंडूंचा सामना झालाय. 1 धाव खर्च केल्या. धावेचा चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतील. वाईट चेंडू डावेच्या बारून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची वाढती धावसंख्या धाव फलकेवरती जाऊन पोहोचली जात्या 2 या आकड्यावरती. दोन धाबा बनल्या गेल्यात. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुडले स्पॉटवरती चेंडू आदळला होता. उसळी भरपूर पाहायला मिळतात. अगदी फलंदाजांना बीट करत त्यांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. अजितजी बसमा यांचं देखील ते शुभागमन आपण पाहतोय. त्यांना विनंती असेल पण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व तसेच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. फटका चांगला पाहायला मिळतो. मिडॉन मध्ये शतरक्षक नाही. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात केलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा. 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रोच्या इथून धावा कन्वर्ट केला जातात. 4 ठिकाणी 1 धाव मिळत होती. त्या ठिकाणी मात्र 3 धावे कन्वर्ट केला जातो. 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकीवरती 5 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. 60 धावेंचा पल्ला गाठायचा आहे. अगदी आपण पाहायला गेलो तर प्रत्येक षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. 1-2 मोठे फटके येणं भरपूर महत्वाचं आहे. मात्र चित्र वेगळं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
गोलंदाजी भरपूर वेगवान केली जाते. गोलंदाजाकडे व्हेरिएशन भरपूर चांगला मिळतो. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी देखील केली जाते. राजेश आणि सोबतीला निलेशला मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत केलं गेला. अजूनही या षटकामधील अगदी आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्यात. 2 चेंडूमध्ये एखाद 2 मोठे फटके आल्या तर मग चांगली धाबसंख्या बनली जाईल आणि त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. सुनील तय्यरे पंचांच्या अगदी डावे उजव्या यष्टीकडनं चेंडू फेकण्याकरिता षटकातील 5वा चेंडू वेगवान पाहायला मिळतो. अगदी आपण पाहतो बॅटची थोडीशी कडा लागली होती. मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. मिळेल फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या धावफलकेवरती 6 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. हळूहळू संघ आता आपण पाहायला गेलो तर अडचणीमध्ये सापडत चालला बाजेपूर संघ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं निलेशनं षटक फेकलं होतं. 22 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. राजेशचं षटक आपण पाहिलं होतं 20 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय प्रत्युत्तर देत असताना चांगली गोलंदाजी. फटका चांगला मिडॉनच्या बरतून फटका सजवलाय. गोळीच्या वेगानं सीमा पार आलाय. पहिला संघर्षाच्या शंकणात करणारा चौकार. धावा मिळतील 4. असं म्हणणं देखील विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती गाडेश्वर गावाचे शाहीर आहेत. आज त्यांची देखील मोलाची उपस्थिती आज मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप यांच्या वतीनं फ्रेंडशिप चषक आपण पाहतोय. स्वर्गीय राजेंद्र गुटे बेल्या यांच्या नावाला उजेला देणारी स्पर्धा आपण पाहतोय. एक दमदार व्यक्तिमत्व आज मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. 3G दोदाणी संघाचे कॅप्टन आणि त्याच्या प्रतिस्पर्धे फाईट करेल श्री गणेश क्रिकेट संघ हरिग्राम. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी येणं महत्वाचं आहे आणि टॉस करण्याच्या अगोदर ज्या काय आपल्या फॉर्मॅलिटीज असतील ना त्या आमच्या आयोजकांकडे कंप्लीट करायच्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत्या. पहिला चेंडू पेस करण्यासाठी राजेशला पण पाहिलं तर बॅटची थोडीशी कडा लागली होती. विकेट किपरच्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय 2 स्लिपचे क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि एका धाबीच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या धावफलकेवरती डबल डिजिटमध्ये 11 वरती संघ पोहोचला गेला. ओमकाराला गोलंदाजी मार्कवरती सुनीलने पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये चांगली अगदी आपण पाहायला कमबॅक केलं होतं. विकेट मिळाली नव्हती मात्र कमबॅक त्या षटकामध्ये आपण जरूर पाहिलं होतं. त्या अनुषंगाने पहिल्या डावामध्ये राजेश आणि निलेशची ही गोलंदाजी आपण पाहिलं तर फार महागडी गोलंदाजी केली होती. तर 2 षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर तब्बल 42 धावा खर्च केल्या होत्या आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओमकारवर त्या आक्रमण बॅटच्या स्लॉटमध्ये मिड विकेटला क्लिअर केला. निलेशनं ठोकला. पहिला संघर्ष शंकनात करणारा विकेट षटकार. वाढती धाबसंख्या 17 वरती पोहोचली गेली. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ते फटके आता निलेशच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. चकवा दिला जातो. चांगली गोलंदाजी षटकारानंतर कमबॅक करून दिला जातं. ओमकारच्या माध्यमातून 60 धाब्यांचा पल्ला गाठायचा होता. आतापर्यंत वाजेपूर संघ पोहोचलाय 17 वरती आणि इथून मात्र आक्रमण करणं भरपूर महत्वाचं आहे. अजून या षटकामध्ये अगदी आपण पाहायला घेतो 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स या 3 चेंडू फेकले 7 धावा खर्च केल्यात ओमकार या गोलंदाजानं. समोर डावकुऱ्याचा फलंदाज निलेश. अजून एकदा डॉट बॉल. क्या बात आहे. सूर्य गोलंदाजी षटकारानंतर प्रत्युत्तर देत असताना सलगच्या 2 चेंडूवरती निलेशला शांत केला. डावकुरे आताचे फलंदाजाचा विचार केला क्रिकेटमध्ये नेहमी घातक ठरत असतात मात्र आज निलेशला ती चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय जरूर आणि त्याचनंतर राजेशच्या बॅटमधून देखील आपण पाहिला अगदी 3 धाब्यांचं योगदान आतापर्यंत दिलं आपल्या टीमसाठी. मिड विकेटला केलायचं होतं. ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात द्या. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबीच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या धावफलकेवरती 19 या आकड्यावरती संघ पोहोचला गेलाय. षटकामध्ये अगदी पण पाहतोय शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. याही षटकामध्ये अगदी कमी धाबसंख्या खर्च केली. एक षटकार वगळताच या गोलंदाजानं फक्त 3 धाबा खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू ओमकारच्या षटकामधील दुसऱ्या षटकातील हा ट्रॅकर पुल केला. फटका पसला. एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच आणि चुका पहा. चुका मैदानाच्या आतमध्ये केला जातात. त्या चुका मित्र म्हणे आता गुरु 11 चापेवाडी संघाला सुधारावा लागतील. जेल सोडल्यानंतर जीवनदान दिलंय कोणाला? निलेश या फलंदाजांना जीवनदान दिला. षटक क्रमांक संपला जातोय 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती 22 या आकड्यावरती.
सो मच डीजे. 3G दोधाणी संघाचे कॅप्टन वारंवार पुकार करतोय पहा. आपण टॉससाठी या हरिग्राम संघाचा संघनायक आला गेलाय. दोधाणी 3G संघाचे कॅप्टन जर आपण स्पर्धा पाहत असाल, मैदानावरती आला असेल तर आपणास विनंती आहे, प्रेमाची विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता मुख्य व्यासपीठावरती या. ते पण पाहतोय 2 षटकांचा बादली खेळ संपला गेला. संघाची धाबा संख्या 22 वरती पोहोचला गेला. 60 धाब्यांचा पल्ला गाठायचा होता. गोलंदाजी मार्क वरती नौका गोलंदाज पाहायला मिळेल. बॅटची गडा इनसाइड ज्येष्ठांच्या मागे पकडलाय जल. पहिला धक्का दिला जातो वाजापूर टीमला. फलंदाज निलेश बांगारी बॅक टू द डगआउट. जाते 3D वाजापूर टीमला महत्वाची विकेट, ज्यामध्ये आपण पाहतोय निलेशनं अगदी 9 चेंडू पेस केले. 18 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमधनं राहिलं होतं. 11 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. अजूनही 38 धावसंख्येची गरज असेल. 22 वरती संघ पोहोचला गेला. संजय नौका फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. हाफ ट्रॅकर पुल केलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवला. पार्किंग प्लॉट मध्ये आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात मात्र षटकाराने केलाय. मदतीनं संघाची वाढती धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावपलकेवरती 28 वरती संघ पोहोचला जातो. कमबॅक केला जातोय. षटकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संजयला शांत केला जातो. मनोजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जाते. आपण पाहायला गेलो तर फलंदाजी करत असताना सलामीला मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. 5 चेंडू पेस करत 15 धाब्यांचं योगदान त्याच्या देखील बॅटमध्ये राहिलं होता. सुनीलने चांगला खेळ केला होता. 34 धाबा एकट्यानं बनवल्या होत्या आणि संघाची टोटल धाबसंख्या आपण पाहायला गेलो तर अगदी 59 आणि 60 धाब्यांचा टार्गेट सेट केला गेला होता. वाजेपूर संघासमोर फटका चांगला पाहायला मिळते. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात दुसरीचा प्रयत्न केला जातो. संजयनं मात्र नाकारलं. राजेशला त्यापर्यंत मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकेवरती 29 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 29 बनला गेला. अर्धा पल्ला गाठला गेला वाजेपूर संघानं. मात्र या षटकातील अगदी आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा अजूनही खेळ बॅलन्स आहे. 2 चेंडूमध्ये 2 षटकार चौकार आल्या तर चांगली धावसंख्या बनली जाईल. पाडवरती चेंडू आदळला जातो. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक वेगाने चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात मिळणार एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न 5 सिग्नल. ओ यू टी धक्का दुसरा वाजेपूर टीमला. फलंदाज राजेश तंबूच्या आश्राला. थँक्यू सो मच डीजा. महत्वाची विकेट प्राप्त केली जातात. विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहतोय संघाचा कॅप्टन आणि त्याच्या माध्यमातून कॅप्टन कुलपारे बॅटची कडा. 1 मोर विकेट डाऊन. लगातारचा
तिसरा झटका. टीम वाजेपूरला फलंदाज संजय बॅक टू द डगआउट. धोदाणी संघाचे कॅप्टन विनंती असेल, आपण टॉससाठी या वारंवार पुकार करतो. ही स्पर्धा घरबसल्या जर आपण पाहत असाल, विनंती असेल आपण मैदानावरती लगेच रिपोर्टिंग करा. जर मैदानावरती खेळाडू आले असतील, कॅप्टन एखादा प्रतिनिधी जरी आला असेल, त्यालाही विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या टॉस करण्याकरिता. 6 चेंडू 30 समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना. मैदानाच्या आतमध्ये उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतो एका साईडला बदलापूर परिसरातील एक मोठा संघ अर्थातच गुरु 11 चापेवाडी आणि त्याच्या प्रतिस्पर्धे फाईट करतोय पनवेल परिसरातील एक मोठा संघ अर्थातच वाजेपूर 3D. दोन संघांमध्ये आजच्या रात्रीतील पहिला पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. अंतिम 6 चेंडू आणि 6 मध्ये 30 बनवायच्या. 3 जर आपण पाहायला गेलं 5 षटका ठोकाव्या लागतील. समोर प्रमोदला आपण पाहतोय, त्याच्यामध्ये क्षमता मोठे फटके खेळण्याची. गोलंदाजी मार्कवरती सुनील आलाय. सुनीलचा पहिला चेंडू आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन केला जातोय. व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून आणि इथून मात्र पहिला चेंडू डॉट केला जातो. प्रमोदच्या माध्यमातून 5 चेंडू आणि विजयाकरता 5 धाबे 5 षटकारांची गरज असेल. 30 बनवायचे अजूनही. 5 चेंडू 30 धाबा, 5 षटकार मारायचे. आक्रमण केला, एक्स्ट्रा कव्हरला उडवला. शतरक्षक तैनात, डाऊन द कॅच. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागला जातो. वाजापूर टीमला चौथा. प्रमोदच्या खेळीचा अंत. मैदानावरती पाहायला मिळतो एकतर्फी सामना गुरु 11 चापेवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळतो. आकाशचा पहिला चेंडू. आकाशने केलाय आक्रमण. मिड विकेटला शतरक्षक बनेल दर्शक. उशिराण का होईना माझा नॅशनल गेम दाखवणार मैदानाच्या आतमध्ये. आकाशने ठोकलाय पहिला बिग हिट षटकार. अजून एकदा आक्रमण केलाय. 1 मोर बिग हिट. लगातारचा दुसरा षटकार. आकाश ऑन फायर. समजेच्या या फलंदाजाला मी तर म्हणेन मध्ये उतरवणं महत्वाचं होतं. चौथ्या अन्यथा 5व्या क्रमांकावरती मैदानावरती येणं महत्वाचं होतं. अगदी आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 2 चेंडूमध्ये 18 धाबा बनवायच्यात. एखादा खराब बॉल आला त्यावर ते आक्रमण केलं तर मग शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. वाजेपूर संघाच्या बाजूना 60 धावेंचा पल्ला गाठायचा होता. मागच्या षटकामध्ये अर्थातच तिसऱ्या षटकामध्ये संघ अडचणीमध्ये होता आणि त्याच नंतर अगदी आपण पाहतोय अजून एकदा ठोकलाय. लगातारचा तिसरा बिग हिट. आजच्या रात्रीमधील पहिली षटकार हॅट्रिक आकाशच्या नावावरती. तिसऱ्या षटकामध्ये ज्यामध्ये 8 धावा फक्त आल्या होत्या आणि शेवटच्या षटकापर्यंत आपण पाहायला गेलो तर 6 मध्ये 30 बनवायच्या होत्या. लगातारचे 3 षटकार ठोकल्या. प्रमोद 1 चेंडू डॉट केला आणि त्याच नंतर विकेट आली होती आणि लगातारचे 3 षटकार. 1 चेंडू 12चं समीकरण. एखादा खराब चेंडू आला तर मग सामना वाजेपूर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. मात्र यावेळी चांगला चेंडू रिलीज केला. समोर खेळलेत शतरक्षक तैनात. बॉल सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा आल्यात. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला. 60 धाब्यांचा पल्ला गाठत असताना मात्र अगदी आपण पाहायला गेलो
तर अवघ्या अगदी आपण पाहतोय अगदी 8 धावेने संघाला पराभूत व्हावं लागलं जातो. अडलक वाजेपूर संघ आपलं देखील अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे